नमस्कार. गीता सुगीता कर्तव्या या मालिकेच्या या महिन्याच्या भागांमध्ये आपण अहंकार याविषयी जाणून घेतोय. हा अहंकार उत्पन्न कसा होतो हे आपण गेल्या भागात पाहिलं. आता त्या पुढचा महत्वाचा विषय जाणून घेऊया, म्हणजे तो आपल्या रोजच्या आयुष्यात व्यक्त झालेला कसा ओळखायचा. कारण सामान्यपणे आपल्यामध्ये तरी तो अहंकार नाही असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं, पण आपण जर त्याला यथार्थपणे ओळखू शकलो तर आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं जास्त सोपं जाईल. कारण असं म्हणतात की अनेक दुर्गुण त्या अहंकाराच्या आश्रयाने आपल्यामध्ये राहत असतात की जे आपल्याला समजतही नाहीत. अहंकार कसा दिसतो, कसा असतो हे जाणून घेणं जितकं महत्वाचं, तितकंच तो गेल्यावरती काय होतं हेही जाणून घेणं महत्वाचं. कारण कुठंतरी त्या आदर्श अवस्थेपर्यंत आपल्याला सर्वांना जायचंय. 7व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात अहंकार ज्यातून उत्पन्न होतो ते त्रिगुण कशा पद्धतीनं काम करत असतात हे सांगताना भगवंत म्हणतायत, त्रिभिर्गुणमयै भावैहि एभि सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम्. माऊली फार सुंदर उदाहरण देऊन हा मुद्दा सांगतायत. पाण्यात वाढलेलं शेवाळं किंवा जलपर्णी सारखी वनस्पती जशी पाण्याला झाकोळून टाकते, वर दिसताना आपल्याला हिरवगार शेवाळं दिसत असतं किंवा जलपर्णी दिसत असते, ती दिसायला जरी चांगली दिसली तरी ती काय करत असते तर अविनाशी कधीही क्षय न होणाऱ्या मला जलपर्णीच्या बाबतीत पाण्याला मोहाने झाकोळून टाकत असते. माऊलींची ओवी अशी आहे बघा, परी उदकी जाली बाबुळी ते उदकाते जैसी झाकोळी का वायाची आभाळी आकाश लोपे. अहंकार सोडून देणाऱ्या पुरुषाचं काय होतं हे सांगत असताना भगवंत म्हणतायत, 2ऱ्या अध्यायाचा 71वा श्लोक आहे, विहाय कामान यः सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः सशांतिमधिगच्छति. जो पुरुष सर्व विषय वासना सोडून निरीच्छ ममत्व शून्य होऊन कर्तव्य करत राहतो त्याला शांती मिळते. आणि अहंकाराची बाधा झाल्यावर काय होतं हे सांगताना 3ऱ्या अध्यायाच्या 27व्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. मीपणामुळे ज्याचं अंतःकरण विचारहीन झालं आहे तोच मी सर्व कर्मांचा कर्ता आहे असं मानतो. याच कल्पनेला वास्तविक अहंकार आणि अवास्तविक अहंकार असं रामसुखदास म्हणतात. अहंकार नाहीसा झाल्यावर काय होतं हे सांगताना भगवंत 18व्या अध्यायाच्या 53व्या श्लोकामध्ये म्हणतायत, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. अभिमान म्हणजे अहंकार, बळ, गर्व, हाव, संताप आणि उपभोगाची सामग्री यांचा त्याग करून निर्मम म्हणजे ममत्व नसणारी शांत वृत्ती असणारा पुरुषच ब्रह्मस्वरूप होऊ शकतो. ज्याचा अहंकार गळून पडलाय त्याच्या हातून घडणाऱ्या कर्माचं काय होतं हे सांगताना 18व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात भगवंत म्हणतायत, यस्य नाहम कृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापिस इमा लोकान नहंती न निबध्यते. ज्याचं अंतःकरण अहंकार रहित आहे, ज्याची बुद्धी विषय वासनांनी मळलेली नाही, त्यांनी लोकांना मारलं तरी त्या मारण्याच्या क्रियेचं परिणामाशी बांधलेपण जे असतं ते संपून जातं. आणि याचं एकच कारण की अहंकार नसणं. भगवद्गीतेनं जागोजागी अहंकाराचा केलेला उल्लेख आणि अहंकारामुळे काय होतं, अहंकार सोडल्यावर काय मिळतं हे जरी सांगितलं असलं तरी श्लोक आणि त्याचा अर्थ हे समजल्यावर सुद्धा किंवा ते समजल्यासारखं वाटलं तरी आपल्या रोजच्या जगण्या वागण्यात अहंकार कसा व्यक्त होतो आणि त्याचं नेमकं काय करायचं हे समजणं खरं तर तितकंसं सोपं नाही.
शिवाय एक वेळ दुसऱ्याच्या डोळ्यातल्या कुसळासारखा समोरच्याचा अहंकार आपल्याला दिसेल, जाणवेल, पण आपल्यामधला अहंकार जो प्रत्येकामध्ये असतो तो कशा कशातून दिसतो हे समजलं तर नेमकं काय सुधारायचं आणि अहंकाराचं पोषण न होण्यासाठी काय करायचं हे समजणं कदाचित आपल्याला सोपं जाईल. याविषयी सविस्तर विवेचन करूयात पुढच्या भागामध्ये. श्रीकृष्णार्पणमस्तु.